नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन यामध्ये आपल्याला युनिट क्रमांक 5 आहे गणितीय तर्क आणि योग्यता. या पर्टिक्युलर युनिटवर आपले 10 मार्क्स आधारित आहेत. 10 मार्कासाठी प्रश्न या भागातून आपल्याला विचारले जाईल. आजच्या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण नफा आणि तोटा याविषयी बघणार आहोत. या एक्झामिनेशनमध्ये एक प्रश्न आपल्याला नफा आणि तोटावर येताना दिसून येतं. सो विद्यार्थी मित्रांनो, आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर हा आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचं ठरेल. कारण परीक्षेमध्ये एक प्रश्न म्हणजे 2 मार्क आणि 2 मार्क सुद्धा पासिंगसाठी इतके महत्त्वाचे ठरतात. कारण 2 मार्कासाठी सुद्धा क्वालिफिकेशन राहिलेलं आपण बघतो. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा. सोबतच आपल्या प्रिपरेशनला आणखीनच समोर नेण्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर 1 करिता कंप्लीट बॅच आपली सुरू होत आहे 5 जानेवारी पासून. 5 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्र सेट पेपर 1 ची नवीन बॅच आपलं सुरू होत आहे. यामध्ये आपल्याला UGC नेट पेपर 1 सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट त्याचं प्रिपरेशन आपलं होणार आहे. या दोनही पेपरला तुम्ही टार्गेट करू शकता. यामध्ये 10 युनिट आहे पेपर 1 च्या. सो 10 युनिट सुद्धा यामध्ये कव्हर होईल. 10 युनिटवर आधारित कंप्लीट नोट्स आहे. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रॅक्टिस करिता 5000 पेक्षा MCQs आहे. मॉक टेस्ट आहे. परीक्षेला समोर ठेवून मॉक टेस्ट आहे. PYQ विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळेल आणि लाईव्ह क्लास पाहिजे तितक्यादा आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील बघू शकता. फीस 3000 रुपये आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. 1 इयर्स व्हॅलिडिटी सोबत हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो आजच आपण ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्रजी, हिंदी आणि लायब्ररी सायन्सचं देखील कोर्स अवेलेबल आहे. फीस आहे 10,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी सोबत 1 इयर व्हॅलिडिटी सोबतच पेपर 1 हा फ्री ऑफ कॉस्ट असेल. ठीक आहे. आणि यामध्ये नेट एक्झामिनेशनचं पेपर 1 सुद्धा आपलं प्रिपरेशन होणार आहे. सो आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. कारण पेपर 2 चं बॅच जे आहे 5 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. सुरुवात करूया एक बेसिक कन्सेप्ट पासून. सो फर्स्ट ऑफ ऑल जाणून घ्या प्रॉफिट काय आहे. प्रॉफिट म्हणजे नफा होतं. ठीक आहे. समजा एक आपल्याला काय केलं आपण एखादी आपण वस्तू घेतो. आता समजा मला हे काय करायचं आहे, ही गाडी घ्यायची आहे. ही गाडी समजा. ठीक आहे. चलो. तर हे गाडी घेण्यासाठी मला काय लागेल? पैसा लागेल. ठीक आहे. बरोबर का नाही? पैसा देतो, त्याला आपण खरेदी किंमत म्हणू. फॉर एक्झाम्पल ही गाडी मी काय केलं? 10 रुपयात घेतली. 10 रुपये मध्ये घेणं याचा अर्थ हे काय झाली? कॉस्ट प्राइस झालेलं. काय झालं हे? कॉस्ट प्राइस झाली. कॉस्ट प्राइसला मराठीत काय म्हणतात? खरेदी किंमत म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू घेणं म्हणजे खरेदी किंमत आहे. क्लिअर? बरं. आणि हेच गाडी घेतल्यानंतर मी 11 रुपयाला त्याला विकले. विकणे म्हणजे काय झालं? सेलिंग प्राइस झालं. सेलिंग काय झालं हे? प्राइस झालं. आहे ना? म्हणजे याला मराठीमध्ये आपण म्हणायचं विक्री किंमत. काय म्हणणार तुम्ही? विक्री किंमत म्हणा. ठीक आहे. सो यामध्ये आपण काय बघतो? 10 रुपयामध्ये एखादी वस्तू घेणे म्हणजे कॉस्ट प्राइस. ठीक आहे. आणि तीच वस्तू 11 रुपयामध्ये विकणे म्हणजे सेलिंग प्राइस. याला CP आणि SP ने आपण काय करत असतो? ओळखतो. आता हे कन्सेप्ट तुम्हाला कव्हर करून दिल्यानंतर एका गणिताला आपण सुरुवात करूया. एक टेबल 20% च्या तोट्याने 6400 रुपयाने विकला जातो. टेबलची किंमत किती आहे? आपल्याला काढायचं आहे. बरं. आता टेबल जो आहे तो विकला. कितीमध्ये? 6400 6400 मध्ये. यातून काय झालं?
तर 20% ते वर बघा, यातून काय झालं 20% तोटा झाला. किती? 20% तोटा झाला. तर इथे काय करायचं आहे आपल्याला? खरेदी किंमत काढायची आहे. काय करणार आपण? खरेदी किंमत आपण इथे काढणार आहोत. बर. आता खरेदी किंमत काढण्यासाठी लक्षात घ्या. खरेदी किंमत जेव्हा आपल्याला काढायची आहे, आता येथे जे आहे खरेदी किंमत जी आहे CP किती आहे? 100 रुपये. ठीक आहे, 100 रुपये राहील. आता या 100 रुपयामधून आपल्याला काय झालं? 20% तोटा झाला. लॉस झाला. ठीक आहे. इट मीन 80 रुपये. ठीक. सो इतकं जर तुम्हाला समजलं तर समोरचं सोपं असतं बाकी स्टेप करायला. ठीक. बर. इथे लक्षात घ्या, आपण काय बघितलं? एक वस्तूची किंमत ही काय आहे? 100 आहे. येथे खरेदी किंमत 100 आहे. त्यापैकी 20 आपल्याला काय झालं? पर्सेंटने तोटा झालेला. इट मीन्स आपल्याकडे काय राहील? 80 राहील. आहे ना? हां. सो इथे आपण बघितलं खरेदी किंमत आपल्याला काय करायचं आहे? काढायची आहे. किती? टोटल टेबल आहे. तोट्याने 64 म्हणजे 6400. तर इथे मांडणी करताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे 100 गुणिले 6400 बरोबर 80 गुणिला कॉस्ट प्राइस काढायची आहे. खरेदी किंमत काढायचं आहे. ठीक आहे? बरं. तर याला काय करूया आपण? लक्षात घ्या 100 गुणिला 6400 इंटू भागिले 80. ठीक आहे, शून्य काय करा? काढून द्या. ठीक. आता बघा आठी आठी. सो CP किंमत आपल्याला किती मिळाली? 8000. हे काय झाली? खरेदी किंमत झाली. ठीक आहे, CP. सो अशा प्रकारे सेकंड प्रश्न आपण परत सोडवूया. एक पिशवी 420 रुपयात विकत घेतली आणि 15% नफ्याने विकली. तर पुस्तकाची विक्री किंमत किती आहे? ठीक. सो इथे लक्षात घ्या 420 रुपये काय आहे? कॉस्ट प्राइस आहे. खरेदी किंमत आहे. ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे? सेलिंग म्हणजे विक्री किंमत आपल्याला इथे काढायचं आहे. बरोबर? चलो. तर लक्षात घ्या कॉस्ट प्राइस ऑलवेज 100 राहतं. 100 हे काय आहे? कॉस्ट प्राइस आहे. हां. इथे प्रॉफिटही लिहून घ्या. प्रॉफिट म्हणजे आणखीन सोपं जाईल. प्रॉफिट झाला आहे 50%. ठीक आहे. सो मी काय म्हटलं, एक वस्तू समजा बघा इथे समजा कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत जी आहे, आता इथे लिहून घ्या. इथे खरेदी करा. इथे विक्री टाका. आणखीन सोपं जातं मग सोडवायला. आता खरेदी आणि विक्रीमध्ये आता खरेदी बघा एक वस्तू काय म्हटलं मी कॉस्ट प्राइस ऑलवेज 100. 100 आहे तर यातून 15% नफा झाला. आहे ना? म्हणजे कॉस्ट प्राइस आपलं 100 आहे समजा आणि त्याच्यामध्ये जर मी म्हणत आहे 15. 100 आहे समजा आणि त्याच्यामध्ये मी जर म्हणत आहे 15 ने काय झालं? नफा झालेलं. याचा अर्थ 115 रुपये झाले. तर विक्री काय झालं आपलं? 115 झाली. आणि इथे काय म्हणतं एका पिशवीत किती आहे? 420 आहे ना? मध्ये विकत घेतली. तर इथे काय आहे? सेलिंग प्राइस किती? अशा प्रकारचं मांडणी तुम्हाला करता यायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं हेच भाग आहे. म्हणजे गोष्टी इथे समजणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठे तुम्ही समोरच्या गोष्टी करू शकता. समोरच्या स्टेपसाठी लक्षात घ्या. सोल्युशनमध्ये 100 गुणिला हे आडवी करावं लागतं कधी मांडणी. ठीक आहे. SP म्हणजे सेलिंग प्राइस इज इक्वल टू 420 आहे ना गुणिला किती? गुणिला 115.
आता इथे काय करायचं आहे, सेलिंग प्राइस काढायची आहे. त्यामुळे जशाने तसे काय करा तुम्ही मांडणी करा. इकडे गुणिल्यात आहे 100 तर इकडे काय होईल साइड बदलली की भागिल्यामध्ये जाईल. सगळ्यात पहिले हे शून्य काढूनच घ्या. काढून घेतले तुम्ही शून्य. आता तुम्हाला काय करायचं आहे 5 ने भागायचं आहे. ठीक आहे 5 दुने 10 आहे ना 5 एक 5 5 दुने 10 5 त्रिक 15 मिळालं. आता पुन्हा काय करा या 2 ला भागा. ठीक आहे जसं बे एक बे बे दुने 4 बे एक बे. आता काय करणार तुम्ही तुम्हाला सेलिंग प्राइस काढायचं आहे 21 गुणिले 23 करा. तर तुम्हाला सेलिंग प्राइस जी आहे ना 483 असं गुणाकार येईल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला काय मिळाली पुस्तकाची विक्री किंमत किती आहे? सेलिंग प्राइस आहे 483. क्लिअर? सो एक गणित तुमच्यासाठी बाटली जी आहे 270 ला विकल्यास दुकानदाराला 10% झाला तोटा. कोणत्या किमतीला विकून 20% त्याला नफा मिळवावा? ठीक आहे तर याला कमेंट बॉक्समध्ये मला सोडून दाखवा तुम्ही आणि नक्कीच हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये मदतगार ठरेल. पेपर 1 च्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी पेपर 1 ची बॅच आपण सुरू करीत आहोत. त्याला तुम्ही जॉइन